राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे। शेतकरी मित्रांनो, मागील अनेक दिवसांपासून आपण पाहतोय की शेतकरी ज्या प्रतीक्षेमध्ये आहेत ती वेळ आता हळूहळू जवळ येत आहे। कारण शेतकरी कर्जमाफी अंतर्गत आता शेवटचे काही दिवस उरले आहेत। 30 जूनच्या आधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल असे आपले मुख्यमंत्री कृषी मंत्री यांच्या वतीने स्पष्टपणे सांगितले जात आहे। आणि सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशनातच कर्जमाफीची प्रक्रिया देखील अगदी वेगाने सुरू आहे। या संदर्भात काल एक महत्त्वाचा GR आला होता, ज्या GR मध्ये नवीन लेखशीर्षक कर्जमाफी योजनेअंतर्गत तयार करण्यात आले आहे आणि त्यामुळे निधी वितरणात सरकारला आता कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। जे शेतकरी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांच्या आता याद्या प्रसिद्ध होऊन त्यांना थेट DBTच्या माध्यमातून जे काही त्यांचं कर्ज असेल त्याचा लाभ मिळणार आहे। जी काही रक्कम त्यांना मंजूर होणार आहे ती रक्कम त्यांना मिळणार आहे। जे प्रोत्साहनपर अनुदान असणार आहे ते देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांची 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम आहे त्यांना वन टाइम सेटलमेंटच्या माध्यमातून या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तर ही कर्जमाफी 2026 ची प्रक्रिया 8 दिवसात शेतकऱ्यांना पैसे जमा होणार का, असाच प्रश्न आता अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। तर याबाबत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने स्पष्टपणे सांगितलं गेलं आहे की राज्यातील जवळपास 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी आम्ही करत आहोत आणि ज्यामध्ये राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होतोय। आणि आजवरची ही सर्वात मोठी कर्जमाफीची प्रक्रिया आहे। सर्वाधिक जास्त शेतकऱ्यांना लाभ आणि सर्वाधिक जास्त रक्कम देखील आम्ही त्या ठिकाणी तरतूद केली आहे। आणि यामध्ये बँका देखील कोलमडून जाऊ नये, म्हणजेच की बँकांना देखील अगदी चांगल्या पद्धतीने आम्ही सहकार्य करणार आहोत, जेणेकरून शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यासाठी मदत होणार आहे। म्हणजे लक्षात घ्या माफ करा, म्हणजे लक्षात घ्या, जर कर्जमाफी जरी झाली तरी शेतकऱ्यांना 2026च्या खरीप हंगामासाठी आता पुन्हा कर्ज लागणार आहे। मग हे कर्ज देखील बँकांना देण्यासाठी सरकार त्वरित पद्धतीने त्या ठिकाणी बँकांना पैसे देईल, जेणेकरून बँका संबंधित शेतकऱ्याच्या 7/12वर त्या ठिकाणी कोरा करून घेतील आणि शेतकऱ्याला पुन्हा एकदा कर्ज देतील। आता यामध्ये बोलताना आपल्या मुख्यमंत्र्यांच्या वतीने काय बोललं गेलं तर लक्षात घ्या, येत्या 4-5 दिवसांमध्ये कर्जमाफीची प्रक्रिया मार्गी लागेल असे देखील बोललं जात आहे। आता काल आपण जे नवीन लेखशीर्ष पाहिलं, या नवीन लेखशीर्षानुसार निधी वितरणास देखील मान्यता त्यामध्ये दिली आहे। जी कोणती योजना असेल, ज्या योजनेचे सरकारच्या माध्यमातून पैसे मिळतात, म्हणजे DBTच्या माध्यमातून वितरण होते, त्या प्रत्येक योजनेसाठी लेखशीर्ष असणे आवश्यक असते आणि ते लेखशीर्ष करण्यास मान्यता दिली आहे। आपण यापूर्वी देखील पाहिलं, समित्याला मान्यता दिली आहे। जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी कर्जमाफीसाठी समिती असणार आहे। त्यानंतर आपण काल पाहिलं, नवीन लेखशीर्ष देखील तयार करण्यात आले आहे, म्हणजेच की कर्जमाफीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे। आणि आता कर्जमाफीच्या याद्या कोणत्याही क्षणी जाहीर होतील आणि याद्या जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचं नाव त्यांच्या यादीमध्ये असणार आहे त्या शेतकऱ्याला त्याचं आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे। फार्मर ID देखील बंधनकारक आहे। आम्ही वारंवार सांगतोय, पुन्हा एकदा सांगतोय, जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत त्यांनी त्यांचा फार्मर ID काढणे आवश्यक असणार आहे। आता 2 लाख रुपये जास्तीत जास्त माफ होणार, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आधी होणार आहे आणि मग हे वन टाइम सेटलमेंटचा विषय असणार आहे। कारण यामध्ये कसं आहे की ज्या शेतकऱ्यांची रक्कम जास्त आहे, म्हणजे समजा 2,15,000 रुपये आहे, तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचे, आधी ही 15,000 रुपये जे असणार आहे ते 15,000 रुपये 31 मार्च 2027च्या आधी बँकेमध्ये आणून भरायचे आहेत आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याला हे 2 लाखांपर्यंतची माफी मिळणार आहे। सुरुवातीच्या काळामध्ये जे 2 लाखांपर्यंतचे शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, हे देखील स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। यामध्ये आता एक महत्त्वाची बाब होती, ज्या बाबीसाठी आपण पाहिलं की अनेक शेतकरी नेत्यांनी प्रश्न उठवला, अनेक शेतकऱ्यांनी नाराज झाले, अनेक आपल्या आमदार रोहित पवार यांच्या वतीने आंदोलनामध्ये देखील हा एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता आणि तो अत्यंत चांगला प्रश्न होता, ज्यामध्ये जे रेग्युलर शेतकरी आहेत, जे कर्ज नवजुने करतायत, यांच्यावर अन्याय होतोय का, हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्यावर अनेकदा बोलले गेलं, परंतु अद्यापही त्याबाबत सरकारच्या वतीने कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। लक्षात घ्या, जर शेतकरी तुम्ही रेग्युलर आहात तर तुम्ही 2022-23, 23-24, 24-25 या 3 वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षी तुमचं कर्ज नवजुनं केलेलं असावं। ठीक आहे, नवजुनं केलेलं असावं आणि त्यासोबतच 2026-27, 2025-26 दोनही वर्षी तुम्हाला तुमचे कर्ज नवजुने करावे लागेल। म्हणजेच की या वर्षी नवजुनं करायचे, पुढच्या वर्षी नवजुनं करायचे आणि मग तुम्ही या 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र ठरणार आहात। मग हे 50,000 रुपये शेतकऱ्याला मिळणार कधी? 2 वर्षांनी हे 50,000 रुपये शेतकऱ्यांना मिळायचे असल्यास सध्याच्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ काय होतोय, म्हणजे जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ मिळत नाही आणि मग ते शेतकरी म्हणतायत की आमच्यावर प्रत्येक वेळी अन्यायच का, दरवेळी 2 लाख 2.5 लाखांपर्यंत तुम्ही माफी करताय, आम्हाला 50,000 रुपये
अनुदान देत आहे आणि त्यामध्ये देखील आता तुम्ही अशी अट टाकली की आता 2 वर्ष पुढे देखील आम्ही नवं जुनं करायचं तरच आम्हाला लाभ मिळणार, म्हणून ही अट बदलावी अशी मोठ्या प्रमाणावर मागणी केली होती, परंतु ती अट बदलण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणावर कमी आहे. मुख्यमंत्री ज्या पद्धतीने पत्रकार परिषदेमध्ये बोलले त्यांच्या वतीने आता कोणतीही अट बदलली जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर या कर्जमाफी अंतर्गत वाटत आहे. तुम्हाला या कर्जमाफी प्रक्रियेबाबत नक्की काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून विचारा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटच्या माध्यमातून विचारून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.